ऑफिस आणण्याचा प्रयत्न केलाय. 5 मिनिटं संभाजीनगर मध्ये ऑफिस पेटवण्याचा प्रयत्न केला दादा. मला त्याच्याबद्दल काही माहित नाही. मी माहिती घेतल्यावर बोलतो. 4ला काहीतरी आहे. 4ला 4. काही नमस्कार. पुण्यामध्ये अजित पवार यांचा हा रोड शो सुरू आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी हा सगळा प्रत्येक नेत्यांकडनं प्रमुखांकडनं झंझावात सुरू आहे आणि पुण्यातला अजित पवारांचा हा रोड शो आपण थेट बघतोय. अजित पवार हे आपल्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजेच पुण्यामध्ये रोड शो करतायत आणि ही रॅली ही शिवाजीनगर, कसबापेठ, कोथरूड, पर्वतीमध्ये प्रचार करत फिरणार आहे. अजित पवार यांचा पुण्यामध्ये 5 तासांचा हा रोड शो असणार आहे. 9:30 वाजल्यापासून सुरुवात होणार असं सांगण्यात आलेलं होतं आणि या रोड शोला आता सुरुवात झालेली आहे. एका व्हॅनमध्ये अजित पवार आणि इतर सगळे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे त्यांच्या सोबत आहेत आणि आपलं चिन्ह, आपले उमेदवार या सगळ्यांचं प्रदर्शन करत अजित पवार यांचा हा रोड शो सध्या पुण्यातल्या वेगवेगळ्या भागात फिरतोय. हा रोड शो सकाळी 9:30 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहील असं सांगण्यात आलेलं आहे. पुण्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये हा रोड शो चालणार आहे. जिकडे तिकडे फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांचा मोठा गराडा या सगळ्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांचं स्वागत होत आहे. अजित पवार हे पुणेकरांना हस्तांदोलन करत, अभिवादन करत या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा प्रचाराचा झंझावात. स्वतः अजित पवार हे रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत. पुण्यातल्या कसबापेठ, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती या ठिकाणी हा रोड शो जाणार आहे. तब्बल 5 तास हा रोड शो सुरू असेल अजित पवार यांचा पुण्यातला. अजित पवार यांचा स्वतःच्याच बालेकिल्ल्यामध्ये प्रचाराचा हा झंझावात. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत आहेत. अजिंक्य, सुरुवात झालेली आहे रोड शोला अजित पवारांच्या. कसा असेल मार्ग, काय माहिती? अगदी बरोबर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार रोड शो करणार आहे. खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री अजित पवार आज त्यांनी रोड शोला सुरुवात केली आहे. त्या प्रभागातून सुरुवात केलेली आहे. त्या प्रभागात गुलाबी गाड्या आणि जवळपास शिवाजीनगर, कोथरूड, पर्वत याच्या 3 विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा रोड शो असणार आहे. खरं तर आज दिवसभर सकाळच्या सत्रात एक रोड शो होणार आहे, संध्याकाळच्या सत्रात एक रोड शो होणार आहे आणि संध्याकाळच्या सत्रात देखील एक रोड शो होणार आहे. त्यानंतर अजित पवारांच्या सभा देखील होणार आहेत. आता सकाळच्या सत्रातील रोड शोचा अगदी काही वेळापूर्वी सुरुवात झालेली आहे आणि अजित पवार उमेदवारांशी देखील चर्चा करतायत. खरं तर पुणे महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढवत आहेत आणि आपण पाहतोय की हळूहळू हा रोड शो जो आहे तो आता सुरू झालेला आहे आणि एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात अशा प्रकारे हा सगळा रोड शो असणार आहे. अगदी काही वेळापूर्वी अजित पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने या रोड शो मध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते सोबत असल्याचं आता सध्या पाहायला मिळतंय आणि धन्यवाद या माहितीसाठी. आपण वेळोवेळी माहिती घेतच राहू. तब्बल 5 तासांचा हा रोड शो अजित पवारांचा पुण्यामध्ये असणार आहे आणि त्यासाठी खास गुलाबी गाडी देखील.